गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे धुलीवंदन म्हणजे रंगपंचमी. सो प्रथम तुम्हाला सर्वांना होळीच्या रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोकणातलं मटण, ते चुलीवरचं. सो तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चुलीवरचं मटणची रेसिपी तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि कसं वाटतंय नक्की आपल्याला कमेंटमधून कळवा. तेल गरम केलं, तेल टाकलं, त्यानंतर लसूण, त्यानंतर तेजपत्ता, अजून आता हे कांदा. हां, तो चांगला परतून घ्यायचा. हां, कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा चांगला. प्रथम तेल टाकलं, त्याच्यानंतर लसूण, त्याच्यामध्ये कांदा, तेजपत्ता टाकून ते चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा, लाल चांगला करायचा. हां, आणि त्याच्यात खोबरं टाकायचं थोडं ओलं. हां, ते चांगलं परतून घ्यायचं. नको चांगला लाल होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. त्याच्यात नंतर मसाला, लाल मसाला टाकायचा, कलर येतो चांगला. आणि त्याच्यावर मग चिकन टाकून फिरवायचं. मटण टाकून त्याच्यावर फिरवायचं. आपण मटणाला काय काय लावलं होतं? पहिला आला लसणाची पेस्ट, आलं लसूण पेस्ट सगळी लावून थोडा वेळ ठेवायचं, 5-10 मिनिटं मुरशी. आणि मग ते कांदा बिंदा परतून त्याच्यावर फिरवायचं. ओके. आणि चांगली वाफ येईपर्यंत फिरवायचं ते. मग सगळं मिश्रण त्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. चांगलं परतून घ्यायचं वाफ येईपर्यंत. मग त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि त्याच्यावर पाणी ठेवायचं वरती आणि चांगलं 10-15 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं. यायला लागली की चांगलं हे गरम पाणी झालं की त्यात ओतायचं आतमध्ये आणि चांगलं 15-20 मिनिटं मटण शिजवून घ्यायचं. त्याच्यावर मटण वरती ताटलीवर पाणी ठेवायचं. मग मटण चांगलं आतमध्ये वाफेन चांगलं शिजतं, मऊ होतं चांगलं. हे आता पाणी 1 ग्लास वरती ठेवलं होतं मी, त्याच्यात टाकलं आतमध्ये. चांगलं ते आतमध्ये चांगलं शिजलंय मटण आता चांगलं. आता मी त्याच्यात काजूगर टाकणार आहे. एक खोबऱ्याची वाटी घेतली, 4 कांदे घेतले, ते खोबरं किसायचं, ते चांगलं भाजायचं. कांदा कापायचा, तो भाजायचा चांगला भाजून झाल्यावर त्यात लसूण टाकून ते वाटून घ्यायचं. ते हे वाटप तयार आहे, ते त्याला लावायचं. परत ते 10-15 मिनिटं चांगले शिजवून घ्यायचं. ते आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा ठेवायचा. आपण सुकं पाहिजे तर सुकं बनवू शकतो, रस्सा पाहिजे तर थोडा रस्सा ठेवू शकतो. नक्की बनवून तुम्ही ट्राय करून बघा कोकण पद्धतीचं. मटण बनवून झाले. आता आई बनवते वडे. आणि आता आपण वड्याची रेसिपी जाणून घेऊया. कोकण पद्धतीमध्ये कोकणातला फेमस पदार्थ आहे तो म्हणजे वडा. आणि चिकन किंवा मटण असलं की वडा हा प्रत्येक सणामध्ये आपल्या असतोच. सो आपण आता वडा कसा बनवतात याची रेसिपी ऐकून घेऊया. 2 वाटी चण्याची डाळ घ्यायची, 1 वाटी उडदाची डाळ, धणे 1 वाटी. आणि ते चांगलं भाजायचं. आणि ते तांदूळ घ्यायचे 2 किलो, त्याच्यात ते टाकायचं आणि ते भाजून दळून आणायचं. डाळणी भाजून घ्यायची आणि ते दळून आणून जाडसर पीठ काढायचं. आणि ते मग गरम पाणी ओतून भिजवायचं. आणि त्याच्यात मग ते थोडा वेळ ठेवायचं, 1-2 तास. आणि मग ते वडे बनवायचे. मग चांगले फुगेर होतात. फायनली आपलं मटण बनवून झालं आहे. मटणाची रेसिपी तुम्हाला मी सांगितली आहे. नक्की चुलीवरचं मटण ट्राय करा आणि खूप
छान अशी टेस्ट येते तुम्ही चुलीवरच्या मटणाची, कारण ते मंद आचेवरती बनतं. सो कोकण पद्धतीचं चुलीवरचं मटण नक्की तुम्ही ट्राय करा. आपण या व्हिडिओमध्ये वडे बनवायची, म्हणजे कोकणामध्ये मटण किंवा चिकन असलं की वडा त्या ताटामध्ये असतोच. सो तुम्ही वड्याची रेसिपी पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आपल्याला कमेंटमधून कळवा आणि तुम्ही नक्की ट्राय करा.